देतात. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जे मुलं जे मुली ज्यांना आपल्या आई वडिलाच्या कष्टाची त्यागाची जाणीव आहे त्यांना आशीर्वाद पित्र देतात. कारण ज्यांना आपल्या आई वडिलाच्या कष्टाची त्यागाची जाणीव आहे ना दादा, खरोखर त्यांना पितृ आशीर्वाद देतात. आणि देवाला सुद्धा वाटतं, देवाला सुद्धा हरिक त्यांचाच वाटतो. कोणाचा? ज्यांना आई वडिलाच्या कष्टाची जाणीव आहे. आपल्यावरती आई वडिला इतके उपकार जगात दुसरे कोणीच केलेले नाहीत, कुणी करतही नाही. आपला कळवळा फक्त दोघा जणांना नाही, एक साधू संत आणि दुसरे माता पिता यांच्याशिवाय आपला कळवळा जगात दुसरा कुणालाच नाही. पण ते जोपर्यंत ते दादा तोपर्यंत आम्हाला कळत नाही, ते गेल्यानंतर आम्हाला कळतंय. ज्यावेळेस आमच्या जीवनातून आमची आई जाते ना दादा, त्यावेळेस आमच्या जीवनातलं सुखाचा सागर आटतो दादा. सुख कशाला म्हणतात आई गेल्यानंतर माणसाला कळतंय. ज्यावेळेस आमच्या जीवनातून आमचा बाप निघून जातो ना, त्यावेळेस आमच्या डोईवरचं सुखाचं छत्र हरपतंय. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत आमच्या डोईवर सुखाचं छत्र आहे. किती त्याग आई वडिलांनी मुलासाठी केलेला असतो. रात्रंदिवस मुलाच्या हिताचा विचार करणारे फक्त माता करी जोडीली कोराची उडी आणि आपुली कुरवंडी वाळवली. आपल्या शरीराचा सुद्धा विचार करत नाहीत आई बाप. तुम्ही बघा ना, आई आपल्या शरीराचा सुद्धा विचार करत नाही मुलाला जन्म देताना. जो देह तुम्हा आम्हाला प्रिय आहे, सगळ्यापेक्षा देह आम्हाला प्रिय आहे, त्या देहाचा विचार आई करत नाही मुलाला जन्म देत असताना. कारण ज्या वेळेस आईला दवाखान्यात ॲडमिट केलं जातं ना दादा डिलिव्हरीसाठी, त्यावेळेस आपल्या देहाचा जिला विसर पडतो तिला आई म्हणतात. आणि मुलाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवतो त्याला बाप म्हणतात. तो बाप रात्रंदिवस मुलाच्या हिताचा विचार करतोय. आणि मुलाचं कर्तव्य आहे दादा, जसं लहानपणी आम्हाला बापाने सांभाळलंय ना, तसं म्हातारपणी बापाला सांभाळणं मुलांचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य जो पार पाडतोय त्यालाच धन्यता साधू संत देतात. या परिवारानं ते कर्तव्य पार पाडलं, यांना अंतःकरणापासून धन्यवाद. आपल्याला हा देह मिळालाय, हा सामान्य नाही. काहींना मिळाला नाही त्याच्यामुळं त्यांना कळाला नाही, काहींना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, काहींना मिळाला पण कळाला नाही. हा देह कसा आहे? जो पवित्र असणारा देह, ज्याची इच्छा देव करतात, त्यांना मिळाला नाही देवांना. का देवानी इच्छा करावी इतकं या देहात ताकद आहे.
देवाचे भजन याच देही गडे देवाचे भजन. श्रेष्ठ देह मिळालेला आहे आपल्याला. हे नुसतं शरीर नाहीये. याच्या एका एका अवयवाचा विचार जर केला तर किती श्रेष्ठ मिळालेलं आहे. हस्तम पवित्र यदि दान पुण्य, पादम पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्र यदि नाम घोष, हृदयम पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. इतकं श्रेष्ठ आहे प्रत्येक. पण तो कळाला नाही आम्हाला. आम्हाला कधी कळेल? आम्हाला दवाखान्यात गेल्यावर कळवतो. फक्त किती अनमोल दिलाय देवाने. पण देवानी ही अपेक्षा करावी असं काय आहे याच्यात? इथं आल्यानंतर हा देह मिळाल्यानंतर काय करता येतं हे फक्त साधू संतांना कळालं, कुणालाच कळालं नाही. या देहाची ताकद, देहाची हिती कर्तव्यता आणि देह किती श्रेष्ठ आहे हे फक्त साधू संतांना कळालं. तुम्हा आम्हाला कळालं नाही. साधू संतांना कळालं. याच देहात आल्यानंतर, या देहात आल्यानंतरच परोपकार करता येतो. मानवी देह धारण केल्यानंतरच परोपकार करता येतो. देवाला सुद्धा करता येत नाही. देव बांधिले, देवाला बांधलेले, देवाला त्याच्या व्यतिरिक्त पुढं चालता येत नाही. आपल्याला जन्म देतोय देव, हा देह देतोय. पण या देहाने काय करावं आणि काय करू नये याच्यावर कंट्रोल द्यावाचं नाही. देव फक्त आम्हाला हे मानवी देह देणार, पण या देहात आल्यानंतर तुम्ही काय करायचं आणि कसं करायचं हे देव ठरवत नाही. देव ठरवत नाही बरं का. हे आपल्या हातात आहे. कर्मानुसार, प्रारब्धानुसार, संचितानुसार आपलं जीवन हे व्यतीत होत असतं. त्याच्यात इंटरफेअर देव करत नाही. आपण चांगलं झालं तर आपण म्हणतो आम्ही केलंय, स्वतः कमवलं. बरं का सरपंच, चांगलं जर आपलं झालं तर माणूस काय म्हणतो, मी केलं म्हणून झालंय. आणि वाटोळं जर झालं तर काय म्हणतो, देवाने मग वाटोळ केलं राव म्हणे. इतकं भजन करतो, इतकं किलो किलोचे टाळ पावशेरावर आणलेत, एकादशी चुकू देत नाही, वारी चुकू देत नाही, पण देवाने एवढं करून वाटोळं केलं माझं, असं माणूस म्हणतो. पण देव चांगलंही करत नाही आणि देव वाटोळंही करत नाही. चांगलं आणि वाईट आपलं आपल्या कर्मानुसार, प्रारब्धानुसार आणि संचितानुसार होते. त्याच्यात देव काहीच करू शकत नाही. वाईटाला चांगलं करण्याची ताकद देवात नाही. जो वाईट आहे, जो दुर्जन आहे, त्याला चांगलं करण्याची ताकद देवात नाही. देवाला ते करता येत नाही. दुर्जनाला सज्जन बनवण्याची ताकद संतात आहे. दुर्जनाला संत सज्जन बनवू शकतात. दानवाला देव संत बनवू शकतात. संतच हे करू शकतात. म्हणून हा देह इतका श्रेष्ठ आहे. म्हणून संतांना यावं लागत नाहीत, तरी पण ते आपण होऊन येतात. कशासाठी? बुडते
खवे डोळाने येतो कळवळा म्हणून या. संतांचं जे प्रारब्ध आहे, 3 प्रकारचं प्रारब्ध आहे. स्वइच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध. देवाचं प्रारब्ध हे परेच्छा प्रारब्ध आहे. देव आपण होऊन येत नाही, दुसऱ्यामुळे देवाला यावं लागतंय. देव तसं येत नाही, दुसऱ्याच्या इच्छेमुळे देवाला अवतार घ्यावा लागतोय, म्हणून देव येतोय. परेच्छा प्रारब्ध आहे. देवाचं सुद्धा प्रारब्ध कसं आहे? परेच्छा आहे, पर इच्छेनं यावं लागतंय. आपलं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आहे. आपलं कसं आहे? अनिच्छा प्रारब्ध आहे. इच्छा आहे का आपल्याला परत जन्माला यावी अशी इच्छा आहे का? वाटतं का परत आपल्याला जन्म मिळावा? नाही वाटत. नाही. एकदा संसारात माणूस बेजार झाला का ते म्हणतो नको आता, बाद झालं, वैतागला आता, परत नको. परंतु अनिच्छा प्रारब्ध आहे, आपल्याला यावंच लागतंय. आपलं प्रारब्ध अनिच्छा प्रारब्ध आहे. आगाखर मी जे उरावे तैते सुख दुःखे पळावे. मागचं कर्म शिल्लक राहिलं आपल्याला यावं लागतंय. परंतु संतांचं प्रारब्ध हे स्वइच्छा प्रारब्ध आहे. त्या स्वतःच्या इच्छेनं येतात, यावं लागत नाही, जन्म घ्यावा लागत नाही. तरी संत जन्म घेतात, बुडती हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. त्यांना देहाची इति कर्तव्यता कळाली. कारण का चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती. तुम्ही बघा, या जगामध्ये अनेक जण जन्माला येतात आणि अनेक जण मृत्यू पावतात. त्याच्यात कोट्याधीशेत, अब्जाधीशेत, लक्षाधीशेत मोठमोठाले माणसं आहेत, गेले ते. त्यांचं स्मरण आहे का अशोकराव? त्यांचं स्मरण राहतं का? नाही राहत. परंतु 700-750 वर्ष झाली माऊली का आमच्या हृदयात आहेत. 300-350 वर्ष झाले जगद्गुरु तुकोबारायांचा काय जय जयकार करतोय. त्यांनी या देहात येऊन काय केलंय? त्यांनी फक्त या देहात आल्यानंतर परोपकार केलाय. काय केला? जीवन जगले संत, स्वतःसाठी जगले नाही. संत जीवन जगले, ते दुसऱ्यासाठी जगले. उतराया जन जड जीवा, उतराया जन जड, उतराया जन जड जीवा, स्वतःचा उद्धार तर केलाच, पण स्वतःच्या उद्धाराबरोबर दुसऱ्याचाही उद्धार केला, ते संत आहे. मी नेहमी सांगत असतो, जे स्वतःसाठी जगतात ते संत असतात आणि जे दुसऱ्यासाठी जगतात ते संत असतात. संत दुसऱ्यासाठी जगले, स्वतःसाठी जगले नाही. संतांना कळालं हा देह किती श्रेष्ठ आहे. या देहात आल्यानंतरच देवाचं भजन घडणार आहे. या देहात आल्यानंतरच आम्ही परोपकार करू शकतो. या देहात आल्यानंतरच पाप काय आणि पुण्य काय आम्हाला कळतंय. म्हणून श्रेष्ठ दिलेला हा देह, या देहाचा उपयोग संतांनी केला आणि संतांनी दाखवून दिलं की देवाने ही इच्छा करावी. इतका श्रेष्ठ
एकीचा हा देह देव इच्छिता ती पाय धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. इतका श्रेष्ठ देह आहे. देवाने अपेक्षा करावी मग देवाने आम्हाला दिलाय. देवाला या देहाची अपेक्षा आहे. स्वर्गीचे अमर येथे दाती देव 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 येथे दाती स्वर्गीचे अमर येथे दाती स्वर्गीचे अमर येथे दाती देव हे मृत्यू लोकी भावा जन्मावा मृत्युलोकी भावा जन्मावा रामना उपजे नारायण नामे हो जीवन मृत्युलोकी भावा जन्मावा मृत्युलोकी भावा जन्मावा मृत्युलोकी भावा जन्मावा नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवान मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. ते सुद्धा इच्छा करतात मृत्यूलोकामध्ये आम्हाला जन्म मिळावा. हा मानवी देह मिळाल्यानंतर आम्हाला परोपकार करता येईल. हा देह मिळाल्यानंतर आम्हाला दुसऱ्याचं चांगलं करता येईल. हा देह मिळाल्यानंतर आम्हाला देवाचं भजन करता येईल. हा देह मिळाल्यानंतर आम्हाला पायानं पंढरीची वारी करता येईल. संतांची भेट घेता येईल. संतांची संगत करता येईल. पण या देहाचा उपयोग आम्ही कशासाठी केलाय? इतका अनमोल दिलाय. पण जे नश्वर आहे ते मिळवण्यासाठी आम्ही या देहाचा उपयोग केला. नाही तरी केला जन्म माझा नाही तरी केला जन्म नाही तरी केला जन्म माझा नाही तरी केला जन्म नाही तरी केला जन्म वाया. ज्याच्यासाठी आम्ही उपयोग करतोय ते कोणतंच आमच्या बरोबर येणार नाही. हा जे मिळवण्यासाठी जे कमावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय याचा उपयोग आपल्यासाठी काहीच होणार नाही. काहीच आपल्या बरोबर येणार नाही. येतानी माणसाने बरोबर काही आणलं नाही, जातानी बरोबर काही घेऊन जाणार नाही. कितीही आपण समाजासाठी करा किंवा आपलं ज्यांना आपण आपलं म्हणतोय त्यांच्यासाठी करा, ते आपल्याबरोबर येत नाहीत. ज्याच्यासाठी आम्ही उपयोग या देहाचा करतोय ते आमच्या काहीच कामाचं नाही. हे सगळं फक्त आमचा भ्रम आहे. हा माझा तो माझा या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. आणि आपल्याबरोबर कुणी येतही मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी मैत्र केला महाबळी हो मैत्र केला महाबळी
अंतकाळी कुणीच कामाला येत नाही. जवळ याच्यात चैतन्य जावळे मामा, तवर हे सगळे आपलेत. याच्यातलं चैतन्य गेलं, आपलं कुणीच नाही. तोटला आयुष्याचा दोरा, येर वाऊगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरी, अंती होती पाठमोरी. जवळ याच्यात चैतन्य तोपर्यंत सगळे आपले. आणि व्यवहारात रीते जवळ आपले खिशे भरलेले आहेत तवर सगळे आपले. जवळ चलने तवर हे सगळं आपलंय. आपल्या जवळच एकदा संपलं, तुम्ही व्यवहारात बघा, जवळ तुमचे खिसे भरलेले, अनुकूल परिस्थिती न जीवनात, तोपर्यंत लांबून लोक येतात. पण जीवनात प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, मग माणसाला माणूस कळतो. मग माणसाला खरा माणूस कळायचा असेल तर जीवनात नुसती अनुकूल परिस्थिती असता कामा नये. प्रतिकूल परिस्थिती जीवनात आल्यानंतर माणसाला माणुसकी कळते, माणूस कळतो. आपण त्या भ्रमात आहे, कारण आपल्याला वाटतं जीवनात सुख हे दुःख येणारच नाही. हा काय आपला भ्रम आहे. आम्हाला गर्व आहे, आमच्या जीवनात जे सुख आहे ते सुख कायमस्वरूपी राहणार, हा आमचा भ्रम आहे. परंतु जीवनात सुख आणि दुःख हे ऊन सावलीसारखं येणारच आहे. आज सूर्य इथं आहे, ऊन आहे, सूर्य इकडे गेला इथं सावली येणारच, हा निसर्गाचा नियम आहे. पण माणसाला ते कळत नाही. आणि माणूस स्वतः असं जीवन जगतो, त्याला वाटतं मी करील ती पूर्व दिशा. पण आपल्या काही हातात आहे का? चाले हे शरीर कुणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. कुणाच सत्यानं चालतं? आपल्या सत्यानं चालतं का? आपण इथं फक्त निमित्त म्हणून आलेलो आहे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आपण निमित्त म्हणून आलो, आपल्याला वाटतंय आपण कायमस्वरूपी राहणार आहेत, कारण आपल्या हातात येणंही नाही आणि जाणंही हातात नाही. इथं आला आणि कायमस्वरूपी राहिला, असं बागडे मामा जगाच्या इतिहासात एकच उदाहरण आहे. माऊली ज्ञानोबाराय सोडून इथं कोणाला राहता आलं नाही. येथे राहण्याची नाही कल्पकोटी, इथं आल्यानंतर राहता येत नाही. एक सुंदर काव्य आहे बघा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कोणी जीवनात, वियोगार्थ मिलन होते नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपण पराधीने, आपल्या हातात काहीच नाही. येणं आपल्या हातात नाही, आल्यानंतर जावंच लागतं. हे इथंच ठेवून जायचंय, बरोबर काही न्यायचं नाही. मी सांगत नाही, शास्त्रकार सांगतात. धनानी भूमी पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वारे जनस्मशाने, देह चितायाम परलोक मार्गे, कर्माणी गच्छन्ति गोजीवैकहा. धन इथं राहणारे, गाय गोठ्यात राहणारे, किती प्रेम पत्नीचं पतीवरती असू द्या, पत्नी कुठपर्यंत आहे? दारापर्यंत, पुत्र अग्निदानापर्यंत, आणि समाज स्मशानापर्यंत. पुत्र अग्निदानापर्यंत, समाज सुखात आपल्या पुढे आहे आणि दुःखात माग आहे. भाऊसाहेब, सुखात आपल्या पुढे आहे. ज्या दिवशी तुम्ही घोड्यावर बसलेले होते त्या दिवशी आम्ही तुमच्या पुढे होतो का नव्हतो? ज्या दिवशी माणूस घोड्यावर बसवतो त्या दिवशी समाज कुठं राहतो? पुढं राहतो. आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर समाज कुठं राहतो? पाठीमागं राहतो. मग सुखात आपल्या पुढे. सुख के सब साथ सुख में लागो, सुख के सब
सुख के सब साथ सुख के सब साथी दुःख में कोई नाही. खऱ्या मित्राची ओळख कधी होते? ज्या वेळेस मित्र संकटात असतो त्यावेळेस खऱ्या मित्राची ओळख होते. पतीची ओळख पत्नीला कधी होते? ज्या वेळेस पत्नी आजारी असते त्यावेळेस खऱ्या पतीची ओळख पत्नीला होते.